नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय सामान्य ज्ञान आणि टॉपिक आहे महाराष्ट्र भूगोल। याच्यावरती आतापर्यंत 800+ प्रश्न विचारलेले आहे पोलीस भरतीत, ते आता आपण पाहणार आहोत। त्या प्रश्नांची सिरीज चालू केली आहे। तर आज आपला पार्ट पहिला आहे, तर बघूया आजचे 20 प्रश्न। प्रश्न पहिला आहे, नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? हा प्रश्न जालना जिल्ह्यात विचारलेला आहे। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्याशी संबंधित आहे। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 800 मीटर, 800 किलोमीटर आहे। प्रश्न तिसरा आहे, कळसुबाई शिखराची उंची टिंब मीटर आहे। हा प्रश्न पण जालना जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1645 मीटर हे कळसुबाई शिखराची उंची आहे। प्रश्न चौथा आहे, अंतूर किल्ला टिंब जिल्ह्यात आहे। हा प्रश्न पण जालना जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद या जिल्ह्यात आहे। प्रश्न पाचवा आहे, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? हा प्रश्न पण जालना जिल्ह्यातच विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमा नदी। भीमा नदी हे जालना जिल्ह्यातून वाहत नाही। मित्रांनो, हा प्रश्नांची जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। प्रश्न 6वा आहे, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही। तर याचा योग्य उत्तर आहे उस्मानाबाद। या जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला लागून नाही। प्रश्न 7वा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? हा प्रश्न पण जालना जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न 8वा आहे, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे। प्रश्न 9वा आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? हा प्रश्न सांगली जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचा योग्य पर्याय आहे मित्रांनो 365 प्रति चौरस किमी आहे। प्रश्न 10वा, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न सांगली जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सांगली धरण आहे। प्रश्न 11वा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न सांगली जिल्ह्यात विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे सांगली जिल्ह्यात औदुंबर देवस्थान आहे। प्रश्न 12वा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे शहरात। प्रश्न 13वा, चिमू विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? हा प्रश्न सांगली जिल्ह्यात विचारलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। प्रश्न 14वा आहे, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे। हे मंदिर कोणी बांधले? हा प्रश्न मुंबई 2019 मध्ये विचारलेला होता। तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती राजाराम यांनी बांधला होता। प्रश्न 15वा, पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? हा प्रश्न पुणे 2019 मध्ये विचारलेला आहे। पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे। प्रश्न 16वा, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? हा प्रश्न पुणे 2019 मध्ये विचारलेला आहे। तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे आहे। बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूरमध्ये आहे। प्रश्न 17वा आहे, 0 माईल कोठे आहे? 0 माईल कोठे आहे? सोलापूर 2019च्या भरतीत विचारलेला हा प्रश्न। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे 0 माईल आहे।
तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टॉपिक वाईज प्रश्न असेच तुम्हाला भेटणार आहे, जे आयोगाने पुढे विचारलेले होते आणि आणखी पुढे पण विचारणारच आहे, जे प्रश्न कधीही बदलत नाही. प्रश्न 18. खालीलपैकी कोणती नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदीची उपनदी नाही? हा प्रश्न सोलापूर 2019च्या भरतीत विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे दारणा. दारणा ही नदीची उपनदी नाही. प्रश्न 19. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहे? हा प्रश्न जळगाव 2019च्याच भरतीत विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे 15. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 15 तालुके आहेत. हा प्रश्न शेवटचा आहे मित्रांनो. खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न जळगाव 2019 मध्ये विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भोपाल.